नमस्कार मित्रांनो, मुंबईहून बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये अजित पवार यांचे निधन झाले। अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला। शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता सुनेत्रा पवार या थेट मुंबईत दाखल झाल्या। आज पक्षाची 5 वाजता बैठक असून सुनेत्रा पवार या 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले की हा प्रश्न राष्ट्रवादीचा आहे, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असेल असे मुख्यमंत्र्यांनी काल त्यांना सांगितलं आहे। आम्हाला काही अडचण नाही। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला खूप घाई होत असलेल्या प्रश्नावरून उत्तर देत महाजनांनी म्हटले की काही तांत्रिक अडचण किंवा रणनीती असेल, त्यामुळे दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेतलाय। घाई होत आहे की नाही त्याबाबत मी काय बोलावे, त्यांची काही अडचण असेल, काहीतरी कारण असेल। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर गिरीश महाजन यांनी म्हटले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमचा विषय नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आनंदच, आम्हाला कुठली अडचण नाही। सुनेत्रा वहिनी आणि त्यांनी ठरवावे काय करायचं, असं म्हणत गिरीश महाजन यांनी मोठे विधान केले आहे। एवढंच नाही तर एकत्र होण्याबाबत काही असतं तर त्यांनी बोलवलं असतं। धावपळीत छोटेखानी कार्यक्रम आहे, सर्वांनाच बोलवले नाही, मी जाणार आहे, असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे। अजित पवार यांच्या निधनाच्या काही तासातच सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। मात्र शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल झाल्या आहेत। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।